दशक पाचवा, समास दुसरा, गुरुनिश्चय. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लेकरू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक पाचवा, समास दुसरा, गुरुलक्षण. गुरुलक्षण हा भाग दुसरा भाग आता सुरू होतोय. आणि त्या ठिकाणी समर्थ म्हणतायत, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजे ती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. आता आपण लक्ष ठेवायचं आहे, आता आपण डोळे उघडे ठेवायचे आहे. सद्गुरु समर्थ आता आपल्याला सावध करतात आहे आणि ते म्हणतात आहे की जे करामती दाखवतात, जे चमत्कार करतात, जे सिद्ध आहे तसं दाखवतात आणि काहीतरी विशेष माझ्याजवळ आहे असं दाखवतात, ते गुरु होऊ शकतात. त्यांच्याजवळची जी विद्या आहे ती विद्या गुरुपदी त्यांना नेऊ शकते, कारण काहीतरी विशेष मार्गदर्शन ते आपल्याला करतात. त्यांच्याजवळ ती विद्या साधना असते, त्यामुळे ते आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामध्ये बरेच लोक गुंतून पडतात. त्यांना वाटतं हे सगळं जे त्यांना ज्ञान आहे त्यामध्ये हा शिष्यसुद्धा गुंतून पडतो आणि त्याचा अभिमान त्या गुरुला होऊ शकतो. अशा प्रकारची सिद्धी किंवा अशा प्रकारचे चमत्कार, अशा प्रकारच्या करामती जे गुरु दाखवत असतील ते गुरु असू शकतात, पण ते सद्गुरू असू शकत नाहीत. मोक्ष देणारे ते असू शकत नाहीत. आपण बघितलं, विद्या आणि अविद्या, विद्या एकच. ब्रह्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, देवसाक्षात्कार याच्या व्यतिरिक्त दुसरी विद्या कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही. ऐहिक दृष्टीसाठी ह्या सगळ्या विद्या कामाच्या आहेत. आपण आता जे उदाहरण पाहिलं वळसंगरांचं, ऐहिक विद्या, निपुणता सगळं त्यांच्याजवळ होतं, पण आत्मकल्याणासाठी काय कामाची ठरली का ती विद्या? आत्मकल्याणासाठी काय कामाचं आहे? म्हणून विद्या आणि अविद्या हे सगळं ज्ञान चांगलं आहे, ते गुरूंनी त्यांना दिलं आहे. पण सद्गुरू कमी असतील, जीवनामध्ये नसतील तर ते फोल आहे. कारण आपण असलो तरच काही गोष्ट आहे, आपण नसलो
तर काही फायदा नाही. असताचं अस्तित्व, आपण आहोत म्हणून ज्ञान, म्हणून देव, म्हणून धर्म आणि म्हणून कल्याण आणि म्हणून आनंद, म्हणून समाधान. म्हणून आपणच नसलो तर या गोष्टी ठप्प झाल्या, भले या जन्मीच्या थांबल्या, पुढे पुन्हा तुम्हाला घ्यावाच लागणारे जन्म, असं समर्थ म्हणतायत की या सगळ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे सद्गुरू असतात. गुरु त्या दृष्टीने कामाचे नाहीत, गुरु ज्ञान देतात. आता हा आत्ताचा जो प्रसंग पाहिल्यानंतर तर अगदी स्पष्ट दिसतं, बुद्धीचं ज्ञान, कुशल हात असताना सुद्धा बुद्धीची सर्जरी करतोय तो व्यक्ती, तोच नाही पूर्ण घराणं, आजी आजोबांपासून, आई वडिलांपासून, बायको मुलांपासून, सुनांपासून सगळे मेंदू तज्ज्ञ आहेत. मेंदू म्हणजे बुद्धी, बुद्धीचे तज्ज्ञ असून सुद्धा, इतके विद्यावान गुणवान असून सुद्धा ती विद्या, गुरूंनी मिळालेली विद्या त्यांना अगदी प्राप्त झाली, त्यांनी त्यांचे हात कुशल झाले, त्यांना त्यांची बुद्धी कुशल झाली, पण हृदय कमकुवत राहिलं. आणि ह्या करामती करणाऱ्या, चमत्कार करणाऱ्यांना समर्थ म्हणतात, या सगळ्या गोष्टी थिट्या पडतात, कारण त्यांना गुरु म्हणू पण सद्गुरू म्हणता येणार नाही. म्हणजे किती सद्गुरूंचं महत्त्व आहे. म्हणून निश्चय असा करायचा आहे की विद्या का अविद्या, विद्याही मिळवत असताना आपण सद्गुरूंकडे गेलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे, म्हणजे त्या विद्येचं रूपांतर सद्विद्येत होतं. जसं डॉक्टर साठ्यांनी सांगितलं, माझ्याजवळ सगळं ज्ञान. हेच उदाहरण वळसंकरांच्या अगदी विरुद्ध साठ्यांचं आहे, की ज्या ठिकाणी त्यांना वेळेवर ते गोखले नावाचे गृहस्थ भेटले आणि प्रगट झाल्यासारखे झाले, आणि त्यांना सांगितलं की तुझी जी विद्या आहे ती समर्पित कर. म्हणजे विद्या होती ती समर्पित केल्याबरोबर ते शांत झाले आणि असे लेक्चर्स द्यायला लागले आणि लोकांना सुधारणा करायला लागले, कारण त्यांना सद्गुरू भेटला. यांना सद्गुरू भेटला असता तर हे सुद्धा जगाचं कल्याण करू शकले असते, कारण इतकं चांगलं मत आहे लोकांचं. आत्ता ज्या डॉक्टरांकडे गेली त्यांनी सांगितलं, एकही व्यक्ती असा त्यांच्याबद्दल बोलत नाही, असे हुशार बुद्धिवान डॉक्टर जे, त्यांच्याबद्दल कोणीही वाईट बोलत नाही. म्हणजे अतिशय चांगली बुद्धिमत्ता असलेले, पण सद्गुरू कमी पडल्यामुळे त्यामुळे त्यांचं सगळं, आणि स्वतःचं झालं, समाजाचं झालं. मी पोस्टमध्ये लिहिलं की समाजाने अशा लोकांना सांभाळलं पाहिजे. इतके जे लोक आहेत ते समाजाने सांभाळलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला सद्गुरू मिळाला पाहिजे, कुठे ना कुठेतरी त्यांची मती स्थिर झाली पाहिजे. मग ते म्हणतात, जे करामती दाखवती तेही गुरु म्हणजे ती, परंतु सद्गुरू नव्हे ती, मोक्षदाते, मोक्ष मिळतोय. आता ह्यांना काय मोक्ष मिळाला स्वतःला, त्यांना पुन्हा जन्माला यावं लागेल, हा नंतरचा भाग आहे. पण सध्या समाजाचं नुकसान झालं, त्यांचं स्वतःचं झालं, कुटुंबाचं झालं, विद्येचं नुकसान झालं, आणि इतकी विद्या घेऊन सुद्धा आयुष्य वाया गेलं. अजून कितीतरी वर्ष ते करू शकले असते, सन्मानाने गेले असते. या सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. सभा मोहन भुररी चेटके, सभा मोहन करतात, सभेमध्ये छान बोलतात. आता आजकालचे जे गुरु बघतो कथावाचक, त्या कथावाचकांमध्ये संमोहन करण्याची शक्ती असते. आता ते आसाराम बापू जे पकडल्या गेले, त्यांनी संमोहन केलं होतं. लोक आपणून जात होते त्यांच्याकडे, संमोहन विद्या होती त्यांच्याजवळ. एकदा तो त्यांच्याकडे आला की त्यांनी तो आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे पकडून ठेवला होता, पण तो खोट्या दृष्टीने आकर्षणाचा सिद्धांत लोकांना समजला नाही. ते लोक असे आहेत, घरी काम करायचं नाही, घरी आईवडिलांशी बोलायचं नाही, आणि या ठिकाणी जाऊन त्यांच्या घरी सगळं काम करतात. सद्गुरू म्हणतात तसं करतात, म्हणजे घरच्यांना सोडून त्या ठिकाणी जातात. आणि ते मोक्ष देतात का गुरु? नाही देत. म्हणून त्यांनी म्हटलं सभा मोहन, ते सभेचं संमोहन करू शकतात, म्हणूनच लोक इतकी गर्दीने तिथे जातात ना. मग हे सगळं जाऊन ते गुरु आहेत का? म्हणजे गुरुकडे जा, आणि गुरुकडे जात असताना गुरूंना पारखून घ्या. आता आजकालच्या काळात तर त्याची जास्त गरज आहे. म्हणून सभा मोहन भुररी चेटके, साबरमंत्र कोटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके, असंभाव्य सांगती. मी हे करतो, मी ते करतो. अरे गुरूंच्या ठिकाणी येणारे लोक, सद्गुरूंच्या ठिकाणी येणारे लोक असे बोलतात की मी चेटूक करतो, मी करणी करतो, मी ब्लॅक मॅजिक करतो, आणि तिथेच गप्पा करत बसतात. मग सद्गुरूंकडे कशाला आले? सद्गुरूंकडे जे येतात ते मोक्षदाते सद्गुरू असतात, त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी चालत नाही. हे असं समर्थ त्या ठिकाणी जागृत करतात. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टिबंधने लागवेग अभिलाषाचा. आता याच्यातलं एकही वर्णन खोटं नाही असं मी स्पष्ट म्हणू शकते, कारण हे सगळं आसाराम बापूंनी केलं, ज्याला सरकारने पकडलंय. असे कितीतरी लोक आहेत. आता सुद्धा सद्गुरू नावांनी जे पुढे आले आहेत ना, त्यांना सुद्धा पकडण्यात येणार आहे. मग हे सगळे दृष्टिबंधनं, सुवर्ण धातूचा मार्ग, सांगती औषधी प्रयोग, एकतर
अगदी इतकं भयंकर प्रकार, म्हणजे आता भयंकरच म्हणावं लागेल, ज्या अर्थी आपण सद्गुरू आपल्याला सापडल्याबरोबर एका ठिकाणी गेली आणि हे सगळे रुद्राचे प्रयोग करतोय. रुद्राचा प्रयोग करणारा म्हणजे रुद्र मानणारा, शंकर मानणारा तो सद्गुरू येऊन बसला समोर आणि त्यांनी सांगितलं, कुणीतरी मला अंगठी दिली. कसे पकडतात बघा, आमच्या लक्षात येतं, कारण आम्हाला समर्थ आहेत आमच्या डोक्यात म्हणून. अंगठी दिली म्हणाला आणि माझ्या हातातली अंगठी तुम्हाला देतो आणि बोली लावा म्हणाला. बाहेर याची किंमत 4,000 5,000 आहे, तुम्ही बोली लावा. लोकांनी बोली लावली आणि त्याच्या हातातली अंगठी, त्यांनी घातलेली, सोनं होतं का खोटं होतं हेही माहिती नाही, लोकांनी 1-2 लाखामध्ये घेतले. बोली लावत लीला समजत नाही लोकांना. म्हणजे हे मोहन आहे, संमोहन आहे. हे जे संमोहन आणि प्रत्यक्ष अनुभव घेतला, पुन्हा तळेगावला जाणे नाही. या सगळ्या गोष्टीच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो तेव्हा समर्थांनी जे लिहून ठेवलंय ते खरं वाटायला लागतं. फक्त घरात राहायचं आहे आणि घरी बसून सद्गुरूंची उपासना करायची, त्यांनीच फळ मिळणार आहे. तुकाराम महाराज म्हणालेच आहेत, कुठेही जायची गरज नाही. आता तर तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही, कारण इथेही प्रदूषण वाढलंय. आत्मकल्याण करायचं असेल तर सद्गुरू आपल्या मनात असतात, त्यांची उपासना करा. हे असे सद्गुरू नसतातच. हे गुरुच ते गुरुपदी असू शकतात, सद्गुरू नाही. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टिबंधने लागवेग अभिलाषाचा. साहित्य संगीत रागज्ञान, त्यांना रागांचं ज्ञान असतं, त्यांना संगीताचं ज्ञान असतं. त्यानंतर त्यांना गीत असतं चांगलं, नृत्य तान मान नाना वाद्य शिकविती जन, तेही एक गुरु. अतिशय सुंदर. पण त्यामध्ये सुद्धा हळूहळू सद्गुरू बनतात. म्हणजे ते असं शिकवता शिकवता त्यांच्यामध्ये प्रगती होते, मग ते खरे सद्गुरू बनतात. पण जोपर्यंत त्यांच्याजवळ ते ज्ञान असतं, ते ज्ञान म्हणजे गुरुपदीच असतात. सद्गुरू होणं इतकं सोपं नाही. आणि जे सद्गुरू होतात त्यांना सगळ्या या अटी लागू आहे असे आहेत का? आपण त्यांची परीक्षा कोण घेणार? पण आपण आपल्या मनाचं समाधान असं करायचं की आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे की ऐहिक गोष्टी. आपणच ऐहिक गोष्टी मागितल्या तर समोर ऐहिक गोष्टी देणाराच गुरु दिसतो. आपण ऐहिकाची अपेक्षा केली. आताही त्यांनी सांगितलं की 9 वाजून 9 मिनिटांनी ब्रह्मांड तुमच्या समोर येणार आहे, पण मागायचं काहीच नाही आपल्याला. समर्थ सांगतात मागायचं काहीच नाही. जर घटना घडते आहे, ही वैश्विक घटना आहे, जर ती घटना घडते तर मनातले सगळे विचार बंद करायचे आणि त्याच्यासमोर उभं राहायचं. इथून सुद्धा आपल्याला फायदा होतो. हे सद्गुरूंचे उपदेश आहेत सगळे. हे आपण बिना पैशाचे स्वतःला समाधान मिळणारे करावे. आणि नाही तर सद्गुरूंनी त्यांनी आधीच बघून ठेवलं आहे की ती जुना हा दासबोध आहे, त्या ठिकाणी असं सगळं घडणार आहे आणि आता हे सगळं आपण बघतोय. विद्या जो यातीचा व्यापार शिकविती भरावया उदर, तेही गुरुपरी साचार सद्गुरू नव्हेती. उदर भरण्याचं साधन जे गुरु शिकवतो तो सद्गुरू असू शकत नाही. म्हणून जिथे तिथे पैशाचा व्यापार बघितला, मी शिकवते भागवत मला पैसे द्या, मी शिकवते रामायण मला पैसे द्या, मी शिकवते गीता मला पैसे द्या. तृप्त असतात घरामध्ये सगळे तृप्त असतात, भरपूर पैसा असतो, तरीही आम्हाला पैसे पाहिजे. त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी बुक्का टिळा सुद्धा लावू नये कीर्तनकारांनी. ज्यांच्या घरी आपण कीर्तन करतो त्यांच्या घरचा बुक्का सुद्धा लावायचा नाही, घरून घेऊन जायचा. ठीक आहे, तुमचं पोट त्याच्यावर आहे, तुम्ही करता, पण ते गुरु असू शकतात, ते बोलघेवडे असू शकतात, ते पोपटपंची असू शकतात, ते सद्गुरू असू नाही शकत. याची तरी जाणीव ठेवली पाहिजे. आणि सद्गुरू इतका पैसा कशासाठी हवा आहे? सगळे घरामध्ये सगळं भरलेलं आहे, तरी सुद्धा मी भागवत शिकवते मला पैसे द्या, मी रामायण शिकवते मला पैसे द्या, आणि शिकवणं काहीच नसतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा समर्थांनी जेव्हा म्हटलं तेव्हा न काही करता न काही पैसे मागता तळमळणारे लोक बघा, स्वयंसेवक बघा, संघाचे बघा, परोपकार करणारे लोक बघा, ते सुद्धा सद्गुरुपदी येऊ शकतात. कारण ते तसं कर्तव्य करतात. बोलण्याला महत्त्व नाही. यातीचा व्यापार करता शिकविती भरावया उदर, तेही गुरुपरी साचार सद्गुरू नव्हे ती. ते सद्गुरू नाही. किती स्पष्ट सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे बुवाबाजी करायला, अंधश्रद्धा करायला सांगितलं आहे समर्थांनी? अजिबातच नाही. म्हणजे हे जी अंधश्रद्धा पसरते समर्थ त्याला कारणीभूत नाहीत. समर्थ उलट त्याला विरोध करतायत. तुकाराम महाराज त्यांना विरोध करतायत, ज्ञानेश्वर त्यांना विरोध करतायत, हे सगळे संत त्यांना विरोध करतात. हे बुवाबाजी कुठून आली? कलियुगाचा परिणाम आहे. आपली माता आणि पिता, आत्ताच त्यांनी सांगितलं, आपली माता आपला पिता तेही गुरुची तत्वता. ते गुरु आहे, त्यांना गुरुपदी स्थान आहे. मग गुरु जर ते आहेत तर त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांची सेवा सोडून यांच्याकडे भांडी घासायला जाणे हे समर्थांना मान्य नाही. त्याची गुरुची तत्वता पहिलं पार भाविता तो सद्गुरू वेगळा. त्यांना गुरुपदी स्थान आहे, म्हणजे आई वडिलांना सुद्धा गुरुपदी स्थान आहे, सद्गुरुपदी नाही.
सद्गुरूंनी सांगितलं ते ऐकलं तर आपलं कल्याण आहे. कारण आई वडील सुद्धा पुरणार नाही, मुलांना सुद्धा आपण पुरणार नाही. हा आपला मार्ग एकला आहे, हा आपला एकटा मार्ग आहे. आणि एकट्यासाठी जन्मोजन्मी आपल्यासोबत असलेले आधी आता आणि पुढे राहणारे सद्गुरूच फक्त आपले खरे आहे. ते ओळखणं सोपं असेल का खरंच? ही सगळी उदाहरणं सांगितली. हे उदाहरणं प्रत्येकजण आपापल्या मनाने विचार करून करू शकतो. आपापल्या मनाने विचार करू शकतो हा सद्गुरू आहे. मग जेव्हा हा विचार केल्यानंतर मग स्वतःचा निर्णय घेतल्यानंतर कल्याण करू शकतो. पण हे ज्ञान तर व्हायला पाहिजे. कमीत कमी हे वाचून हे ज्ञान झालं पाहिजे. हा पारायणाचा ग्रंथ नाही, हा आचरणाचा ग्रंथ आहे. गायत्री मंत्राचा उच्चार जो करतो, सांगी तो साचार कुळगुरू, परी ज्ञाने विण पहिलं पारू पाविजेत नाही. गायत्री मंत्राचा उच्चार करतो, सांगे तो साचार कुळगुरू. सगळं गायत्री मंत्र सांगतो. गायत्री मंत्र सांगणं, दीक्षा देणं. आता सगळे गुरुजी मंजेच्या वेळी मुलांना गायत्री मंत्राची दीक्षा देतात, ते सद्गुरू नसतात. म्हणजे आणखी पुढची पदवी आहे ही सद्गुरूंची, म्हणजे सगळ्यात शेवटची, जीवाच्या कल्याणाची सगळ्यात शेवटची पदवी. तिथे जायचं असेल तर सगळं पार करावं लागणार आहे. म्हणजे जे जे काही आपल्याला खाली जे जे आवडतंय, जे जे आपल्याला आपल्या कल्याणाचं वाटतंय, जे जे आपल्याला असं वाटतंय की या ठिकाणी आपलं कल्याण होतंय वाटतंय, ते सगळं सोडायचं आहे. सद्गुरू वेगळाच आहे. सद्गुरू हा आपल्या फक्त स्वतःच्या, कुणाशीही बरोबरी करायची गरज नाही. याला हे मिळालं, त्याला ते मिळालं, त्याला प्रसिद्धी मिळाली, तो पुढे गेला. सद्गुरूंच्या ठिकाणी असं पहिल्यांदा लिहिलं आहे. कोण कोणती पूर्वजन्माची पुण्य घेऊन येतं माहिती नाही. कोणाला सद्गुरू पुढे नेतील, कुणाला मागे ठेवतील सांगता येत नाही. ज्याचं जसं कल्याण करायचं आहे तसं ते करतात. हे ओळखायला यायला पाहिजे ना. त्यासाठी हे वाचणं आवश्यक आहे. की हे वाचल्याशिवाय आपल्याला फक्त काय आनंद मिळतोय आणि परोपकारातून आनंद मिळाला पाहिजे. स्वतःचा स्वार्थ हे कळायला नको. म्हणून सद्गुरूचे हात धरायचे. गायत्री मंत्राचा उच्चार करणारा सुद्धा, कारण अतिशय सुंदर ज्ञान या गायत्रीचं असू शकतं, या सगळ्या गोष्टी असू शकतात, पण तो सद्गुरू असू शकत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेसी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्म्याशी ऐक्यता करी. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो म्हणजे आपल्याला ब्रह्माबद्दलची माहिती देतो. अज्ञान अंधारे निरसी, अज्ञानाचं निराचरण करतो. जीवात्म्या परमात्म्याशी, जो जीवाचं परमात्म्याशी मिलन करण्याचे ऐक्यत्य करण्यासाठी प्रयत्न करतो. विघडले देव आणि भक्त, त्यांनी अजून ओळ पूर्ण झाली नाही म्हणून पुढचं वाचावं लागतंय. विघडले देव आणि भक्त, जीवशिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरू. या 2 ओळी सद्गुरूंसाठी आहे. आत्तापर्यंत तो सद्गुरू वेगळा म्हटलाय 7 पर्यंत, आता 8 पर्यंत वेगळा म्हटलाय. 9व्या याला म्हटलाय त्यांनी, जो ब्रह्मज्ञान उपदेसी, जो ब्रह्माचं ज्ञान देतो. ब्रह्माचं ज्ञान म्हणजे कसं? जो स्वतःचं ज्ञान देतो. अरे याच्यासारखा आनंद नाही. मला आनंद मिळावा हे ज्ञान देतोय तो. तुला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. तू सहज हो, तू नैसर्गिक हो, तू स्वतःचा विचार कर, तू स्वतःच्या आनंदात राहा असं सांगतोय तो. असा तो सद्गुरू ब्रह्मज्ञान देतो. अज्ञान अंधारे निरसी, हा जे सगळ्या प्रकारचं अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश करतो. जीवात्मया परमात्म्याशी, ह्या जीवाचं परमात्म्याशी मिलन करून देतो, त्याचं ऐक्यता करतो. विघडले देव आणि भक्त, देव आणि भक्त विघडलेले आहेत ना, त्यांचा विश्वास राहिलेला नाही. देव नाही वा, देव कुठे दिसतो? जे दिसत नाही ते जीवशिवाचे द्वैत. पण जीव आणि शिवाचे जे द्वैत आहे तया देव भक्ता एकांत करीतो सद्गुरू. त्या जीवाला शिवाचं मिलन करून देतो असा हा सद्गुरू आहे. म्हणजे एकांतात आनंद देणार आहे. तुम्ही प्रसिद्धीच्या मागे गेले, पैशाच्या मागे गेले, लोकांच्या मागे गेले तर हा द्वैतातला आनंद सद्गुरू देऊ शकत नाही. आपल्यालाच देवाशी मिळवून देत असल्यामुळे अद्वैतातला आनंद सद्गुरू देतात. त्यामुळे इथे इतरांचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रत्येकाने एकट्याचा एकांतात विचार करायला जो लावतो, जो प्रसिद्धीच्या मागे पळू देत नाही, जो स्वतःचं कल्याण करतो, असा विघडले देव आणि भक्त, जीवशिवपणे द्वैत, जीवाचं आणि शिवाचं, नरात नारायण, जनात जनार्दन, आणि सांगितलं जीवातच शिव आहे. जीवा कधी असा विचार करतोय का आज मी कशाने खुश आहे? असा विचार करायला लावणारा सद्गुरू. मी कशामुळे आनंदात आहे? विनाकारण आनंदात जर असेल, मला काहीतरी विशेष आनंद मिळत असेल, असा आनंद कुणावरही अवलंबून नसलेला आनंद देणारे सद्गुरू एकांत करवतात. कुणाशी? कुणाचा? देवाचा भक्ताशी एकांत करून देतात.
हा एकांत शब्द मला फार आवडतो त्यांचा. एकांत नाही, एकांत जुनी भाषा आहे. एकांत करवून घेतात. कोणाचा? जीवाचा शिवाशी. अरे आपला इच्छाच ती आहे ना. आपली इच्छा माझं कोणीतरी मिळावं. आत्तापर्यंत ते जे मिळालं ते माझं नाही, ते माझ्या देहाशी संबंधित आहे. जे काही मिळालं ते सगळं देहाशी संबंधित आहे. जो माझा अंतरात्मा आहे, जो माझा श्वास आहे, जे माझं चैतन्य आहे, जे माझं आत्मतेज आहे, त्या आत्मतेजाला कुठेतरी जायचं आहे. ते आत्मतेज जे आहे म्हणजे माझ्या मूळ स्वरूपात मला जायचं आहे. माझ्या मूळ घरी मला जायचं आहे. आत्तापर्यंतची सगळी घरं ज्या ज्या ठिकाणी विश्राम घेतला ते सगळे सुटले, सुटणार आहेत. आता नाही सुटले, पुढे सुटतील. याचा अर्थ संसारात सुख नाही असं अजिबात नाही. संसार अतिशय चांगला आहे, पण त्याच्यातही जितकं पूर्ण प्रमाणात सुख मिळत नाही असं सुख देणारा सद्गुरू म्हणजे देव आहे, तो माझ्यातच आहे असं अद्वैत सुख देणारा सद्गुरू वेगळा आहे. हे सगळं कळत असताना या बाकीच्या पायऱ्या किती गळून पडतात. हे नको, ते नको, देवळात जायचं नाही, काही करायचं नाही, काही करायचं नाही, माझा सद्गुरू जे सांगेल ते मला आनंदात आज कसं राहता येईल याचा विचार जो करतो तो सद्गुरू. आणि त्यांनी नाम दिलं आहे, त्यासाठीच त्यांनी नाम दिलं आहे. ते म्हणतात नामामध्ये मी आहे. आता ते कारणं पुढे देणार आहेत की नाम म्हणजे आता सद्गुरू म्हणजे काय, एकांतात जायचं म्हणजे काय करायचं. तर ते म्हणतात मी तुम्हाला जे सांगितलं ते करा. मी जे तुम्हाला नाम दिलं आहे, नाम म्हणजेच भगवंत आहे. दासबोधातली अक्षरं म्हणजेच समर्थ आहे. मूर्ती म्हणजेच देव आहे. माझ्यामध्येच देव आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा आपल्याला हे सगळे शब्द अगदी घडघडा बोलायला लागतील. त्यांची कृपा तेव्हाच होईल जेव्हा मी मानीन की हे शब्द म्हणजे शब्द नसून हे प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे समर्थांची. जशी भगवद्गीता कृष्णाची, ही सगळी वाङ्मय मूर्ती स्वतः असल्यामुळे कितीही आवृत्त्या निघाल्या तरी त्याच्यामध्ये जे सुख आहे ते कशात नाही. असं माझ्या मनाने एकदा का मानलं तर मग बाकी माझ्या आत्मतेजाला आनंद होणार आहे. कारण आत्मतेज याचा अंश माझ्यामध्ये आहे. या वाङ्मयाचा जो कर्ता आहे त्याचा अंश माझ्यामध्ये आहे असं मी जेव्हा पूर्णपणे समर्थांना वचन देईन, गुरुनिश्चय करीन, तेव्हा समर्थांची कृपा होईल. भय व्याघ्रे घालू न उडी, गोवत्सास तडातोडी केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू जाणारा. आता ह्याची सगळ्या प्रकारची भीती जो घालवतो, आम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते आपलं सगळं संपतंय, माझ्याजवळ जे आहे, जे जमा केलंय ते सगळं संपतंय हळूहळू. काय वर्धमान जे जे चाले मार्ग रे क्षयाचा. जे काही वाढलं ना ते क्षयाकडे जात आहे. ते दादा देशमुख जे काका देशमुख जे म्हणाले होते की मी रोज माझ्याकडे जेव्हा बघतो तेव्हा मला असं जाणवतं की माझ्यामध्ये कमी काहीतरी होत आहे, काहीतरी कमतरता येते आहे माझ्यामध्ये. कारण माझं शरीर माझं क्षीण व्हायला लागलं आहे असं मला जाणवतं. आपल्याला नाही जाणवत. आपल्याला असं वाटतं आपण तरुणच आहे. आपण अजून ही गोष्ट मानतच नाही की आपलं शरीर आता क्षीण होत आहे. मग ती जी भीती आहे, क्षीण होणार 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 झाल्याबरोबर मग भीती वाटते. नोकरीतून रिटायर झालं की भीती वाटते. आता घरात सून आली की भीती वाटते, माझं कसं होईल, माझं जे अस्तित्व आहे ते कुठे जाईल, कशाला नोकरीतून निघाला मी आता दिवसभर काय करू. हे जी सगळी भीतीदायक वातावरण आहे, ही भयाची जी भीती आहे ना ती सद्गुरू घालवतात. भीतीचं काही कारणच नाही. जे जसं घडायचं आहे तसं घडत होतं. त्यामध्ये जेव्हा जसं घ्यायचा तसा आनंद घ्यायचा. बालवयात बालवयाचा आनंद घ्यायचा. काल मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यावरती मी अशी कमेंट केली, 8 वर्षाची मुलगी अतिशय उच्च दर्जाचं तत्वज्ञान सांगते. किती ज्ञान आहे. एक तर ती मूळ अतिशय हुशार असली पाहिजे, पूर्व पुण्याई असली पाहिजे, निश्चितच आहे. किंवा आजकालच्या काळाप्रमाणे तिच्याकडून त्या गोष्टी करवून घेत असतील आईवडील. जर आईवडिलांनी करून घेतलं तर शाळा शिकवणे आणि वेद शिकवणे याच्यात फरक काय आहे. त्या जीवाला किती त्रास आहे. लहान बाळाला बालपण गेलं तिचं. ती इतकी लवकर तरुण झाली की 8 वर्षाची मुलगी अजून काहीही बालपण तिने अनुभवलं नाही. निरागसतेचा आनंद ती घेऊ शकत नाही. फुलपाखरासारखं जीवन ती जगू शकत नाही. आणि एकदम तिने प्रगल्भ विचार आणि प्रगल्भ विचारांनी किती ताण डोक्यावरती नसेल ताण, ती आपणहून बोलत असते. आता हे जे 60व्या वर्षात बोलतो, अनुभव शांत सगळं झालेलं, सगळं शांत झाले. 3 वर्षाचं आणि 4 वर्षाचं लेकरू जर बोलायला लागलं तर जो ताण तिला नाही म्हणता तरी येत नसेल समजा, पण बालवय तर गेलं. बालपणामध्ये आईवडिलांनी तिला बालवयाप्रमाणे संस्कार केले पाहिजे. मग तिला काय होत आहे, इतक्या लवकर प्रगल्भ झाल्यानंतर ती स्वतःचे विचार मांडते, पण खरंच तिला समजत असेल.
हे ज्ञानेश्वर असतात का सगळेजण? हे आजकाल हे नवीन फॅड आलं आहे की लहान मुलींना समोर आणायचं, व्ह्यूज घ्यायचे. तिचं बालपण गेलं तरी आईवडिलांना फरक पडत नाही. आणि जर ती मुळात हुशार असेल तरीसुद्धा तिचं बालपण हरवलंच आहे. ती ज्ञानेश्वर नाही आहे. त्यामुळे कलियुगामध्ये जर असं घडत असेल तर तिच्या बालपणाचा जो आनंद आहे तो ती घेऊ शकली नाही. मग बालपणाचा आनंद नाही, जे पुढे करायचं ते आत्ता करायचं आहे. मग आत्ता करता करता इतके थकतात. जे रज्जू भैया सद्गुरू झाले, सद्गुरूपदी झाले, इतक्या लोकांना त्यांनी काय मिळालं? कारण मुळात बेसच पक्का नाही आहे. ही भीती मनात त्यांच्या राहते की आता हे जे सगळं आम्ही वाढवलं आहे, इतकी जी प्रसिद्धी, त्याच्यात थोडंसं जरी काही कमी झालं तरी आम्हाला भीती आहे. मग ही जी भीती आहे ना, कोणत्याही प्रकारची भीती, हे वेगवेगळे प्रकार भीतीचे सांगितले. इतके वेगवेगळे प्रकार आहेत भीतीचे. आणि मरणाची भीती तर आहेच शेवटी, की माझ्या मेल्यानंतर, माझ्या मरणानंतर कसं, माझंही कसं, इतरांचंही कसं, जसं काही आपल्यामुळे सगळं अडतं आहे, ही सगळ्यात शेवटची भीती. मग ही भीती घालवतात. आधी निशंक मनाने जीवन जगता येतं. खरंच निशंक व्हायचं, हलकं फुलकं व्हायचं. आणि जर हलकं फुलकं होत नसेल तर ते ज्ञानाचा उपयोग काय? जर ज्ञान मिळवून जर जडत्व येत असेल, अहंकार येत असेल, मिमीपणा येत असेल, किंवा मला सगळा आनंद लुटता येत नसेल, कुणाचं तरी बरं झालेलं बघवत नसेल, तर त्या आनंदाचा उपयोग नाही. हलकं होणे, सहज होणे, नैसर्गिक होणे, कृत्रिमतेच्या विरुद्ध वागणे, जशी मी मूळ आहे तसं वागता येणे, म्हणजेच माझ्या मनातली भीती नाहीशी होणे. मी नसताना काय होईल? काही फरक पडत नाही. मी असतानाही कोणता फरक पडला तर नसताना पडणार आहे. माझ्या जीवाचं काय होईल? काहीच होत नाही. आता आपल्याला कळलेलं आहे, इथल्या वस्तू इथे राहतात, मूळ तत्वाला मिळून जातं. हे जर कळलं तर निशंक होणार आहे. व्हायला पाहिजे. अजून मी झाली असं म्हणत नाही, पण व्हायला पाहिजे. त्यासाठी निदान साधना तर करू शकतो. अशी एखादी घटना घडली तर आपण हे तर म्हणू शकतो, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ करा. अगदी अंतिम सत्य हे आहे. अंतिम कल्याणाकडे नेण्याचं कार्य खरंच समर्थ करतायत. ज्या अर्थी इकडे तिकडे मला वळू देत नाहीत अजिबात. ह्याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही, ह्याच्यात आहे असं जेव्हा ते सांगतात, म्हणजे मनातली भीती आपोआपच नाहीशी होते. आपोआप नाहीशी होणे ह्यासाठी आपला जन्म आहे. भीत भीत जगण्यासाठी जन्म नाही आहे. किती भ्यायलो लहानपणी, वडील मारतील म्हणून भ्यायलो, शिक्षक मारतील म्हणून भ्यायलो, पुढे नवऱ्याची भीती वाटली. हे सगळे प्रकार भीतच आयुष्य जगलो आहे. आणि कधी काही मनाने करायचा प्रयत्न केला त्याच्यातही अपयश येऊ शकतं. मला अगदी याच्या विरुद्ध जीवन मिळालं आहे, सतत कौतुक मिळालं आहे, ही पूर्वपुण्याई आहे. पण हे कधी घडू शकतं. आता काही प्रसंग असे घडतात की ज्या ठिकाणी स्वतःला भिण्याशिवाय पर्याय नाही, अशा जेव्हा पण निर्भीड होऊन जायचं. निशंक हो, निर्भीड हो मना, असं जर होत असेल तर ते सद्गुरू, बाकी ते सद्गुरू आहेत, त्यांना आपण सद्गुरू म्हणा. असा प्रकारचा अनुभव स्वतः घ्यायचा आहे. हा अनुभव दुसरा कोणीही देऊ शकतो. पण ह्याचं मार्गदर्शन बाकी या ग्रंथात आपल्याला मिळत आहे निश्चित. मग भव व्याघ्रे घालून उडी, गोवत्सास ताडातोडी केली, देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू जाणावा. किती गोष्टी ताटातूट झाली. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, पुन्हा होत नाही भेट. हे बघितलं नाही डोळ्यांनी आपण. मग येतंय ना स्मशान वैराग्य आपल्याला, की खरंच आपली जेव्हा योगवसिष्ठ वाचतो त्यामध्ये ती लीला, नवऱ्याला धरून बसते शवाला, नाही सोडायचं तिला. मग त्यावेळी सत्ययुग असल्यामुळे सरस्वतीने कृपा केली आणि तिला फिरवून आणलं. मग ते फिरवून आणल्यावर तिचे डोळे खाडकन उघडले, ते खरं ज्ञान आहे. मग ती म्हणते यावरती, जो कालचं उदाहरण सांगितलं, सद्गुरू जसं करतील तसं, असं जेव्हा म्हणतो हलकेपणा येतो. मग ही जी ताटातुटी दिसली, ती ताटातुटी कोण वडील, कोण भाऊ, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु माझेच तत्व खरं आहे असं जीवाला जर वाटू शकलं तर तो गुरुनिश्चय शिष्यानी केला, गुरूंचा नाही. गुरु तर चांगलेच, गुरु तर त्याच्यासाठी तत्परच आहे. म्हणे भगवंतानी जन्माला घातलं की भगवंत हसतात की हा कदाचित येण्याची शक्यता आहे, या शक्यतेने मी त्याला ढकलला आहे, पण तो येत नाही. हा प्रश्न आपला आहे. गुरु पण पाठवून दिलेले आहेत, पण गुरूंच्या जवळ हा गेला पाहिजे. गेल्यानंतर त्याला पटलं पाहिजे, त्यांनी त्याचा निश्चय केला पाहिजे. आणि एवढी कडक परीक्षा सद्गुरूंनी घेतली तरी सुद्धा तो त्यात टिकला पाहिजे. तेव्हा कुठे या चाळण्या लागतील आणि मग तो सद्गुरू जाणावा.
तो सद्गुरू आहे. ह्यावरती आता आपल्याला समजलं तर कमीत कमी की असा असतो सद्गुरू. तो सहजासहजी नाही मिळत. खूप कठीण कठीण परीक्षा घेतो आणि तो खूप कठीण कठीण परीक्षा घेतो आणि आपल्याला त्यातून मार्ग. इतका फोन येतोय ना सारखा. वासन प्राणी मायाजाळी पडिले आणि प्राणी मायाजाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. 1 मिनिट मी फोन घेते. हॅलो हॅलो. तुला मगाशीच दिलाय. अशा पद्धतीने त्यांनी प्राणी मायाजाळी प्राणी मायाजाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. आता हा जो प्राणी मायाजाळी पडेल, आपण पडलोय, आपण सगळेजण मायाजाळ्यामध्ये अडकलो आहे. मग ह्यांना जर मोकळं व्हायचं असेल आपण मायाजाळामध्ये अडकलेलो आहोत हे निश्चित आहे. आणि याच्यातून जर बाहेर काढायचं असेल तर तो आत्मकल्याणाचा जो मार्ग आहे तो फक्त सद्गुरू दाखवतात. आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मग तो निश्चय कोणाचा झाला? आपल्याकडून, शिष्याकडून गुरूंचा झालेला निश्चय हा गुरु निश्चय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या मायाजाळातून बाहेर काढणे, आपल्याला दुःखमुक्त करणे आणि आनंद प्राप्ती करून देणे आणि सतत टिकणे. दुःखमुक्त होणे इथपर्यंत तरी आम्हाला की नाही या दुःखाचं काहीच नाही आपण असं म्हणून आपल्या मनाचं समाधान करून घेऊ शकतो. मला या दुःखाचं काही वाटत नाही म्हणून निराश होणारे लोक आहेत. मला काही करायचं नाही, काय करणार आहे, सहन करणार आणि शांत बसतात, आनंदात नसतात. ते दुःखापासून दूर आहेत पण आनंद त्यांना मिळाला नाही. कारण ते दुःखामध्ये इतके होरपळले गेले आहेत की ते दुःख नाही इथपर्यंतच ते समाधानी आहे. खरंच हा मधला भाग खूप महत्त्वाचा आहे की ज्यामुळे आपल्याला दुःख संपवलं, जबरदस्तीने संपायचं नाही. ते जबरदस्ती ज्या ठिकाणी नाही आणि आनंद आहे पुढे हे मला कळलं तेव्हा दुःख आपोआप बाजूला जाणे, त्याला मायाजाळातून दूर करणे म्हणतात. आणि तो जर क्षण आनंदाचा असेल आणि तो आनंदाचा क्षण जर टिकत असेल तर ती सद्गुरू आहे, ती सद्गुरूंची कृपा आहे. तिथपर्यंत आपण गेलो का नाही हे आपल्याला कळू शकतं. इतरांना सांगण्याची काही गरज नाही. या ठिकाणी आपल्याला कळतं की आपण आनंदात आहे, दुःखात आहे, सुखात आहे की स्थिर आहे. नुसतं स्थिर आहे, आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत की दुःखात आहे, या सगळ्या अवस्था आपण जाणू शकतो. मग आपण त्याचा जर नीट विचार केला तर माया म्हणजे या क्षणी आनंद देणे
आणि तो टिकणे हे काम सद्गुरू करतात. मग कोणत्याही परिस्थितीत आनंद टिकावा हेच ते पुन्हा पुन्हा सांगतात. संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू. आणि या संसार दुःखापासून नेहमीसाठी मुक्त ते सद्गुरू करतात. 10 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी, जसं पुरणाची पोळी खाल्ल्यानंतर 10 मिनिटाचा आनंद, 10 मिनिटानंतर त्रास, आणि जास्त जर खाल्लं तर पोट बिघडून आजारपण, इथपर्यंत आपला आनंदाचा ऱ्हास होऊ शकतो. तसा ऱ्हास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण हे जे सुख आहे ते चिरकाल टिकणारं निरंतर आहे. जर ते नसेल तर आपण तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही. ते आहे हे निश्चित आहे. मला पुन्हा पुन्हा हेच का सांगावं वाटतंय? आहे हे निश्चित आहे, पण आपण पोहोचलो नाही म्हणून दुःखी आहे. अन्यथा दुःख या क्षेत्रात नाहीच. म्हणजे दुःख संपवलंय आणि आनंदाच्याकडे वळल्यानंतर एखादी, आता त्या दिवशी सांगितलं, स्वतःहून जेव्हा गोष्ट एखादी करते, एखाद्या मुलानी आपल्या अंगावर चहा सांडला तर लागलीच आपण इतकं बदलतो त्याला. त्याची आई पण बदलते आणि त्याचे वडील पण बदलतात, का रे बाबा माझ्या याच्यावर सांडवलं. आणि तेच जर स्वतःनी जर काही झालं, चल बरं दुसरा दे बरं ड्रेस, आणि घालून आपण जातो. म्हणजे स्वतः जर एखादा निर्णय घेतला तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आनंद घेऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा दोष आपण इतरांना देत नाही. मग तसं स्वतःहूनच ठरवायचं की मलाच आनंदाकडे जायचं आहे, या दुःखाला मागे टाकायचं आहे. असं प्राणी मायाजाळी आणि हे सांगणारे समर्थ आहेत. ते समजावून सांगणारं आपण विचारमंथन करतोय. या विचारमंथनातूनच आपल्याला समर्थ कळू शकतात. समर्थांना असं म्हणायचं आहे, त्यांनी सुद्धा संसाराचा त्याग केला आहे, त्यांनी बाजूला केलं. म्हणजे संसार सोडा असं म्हटलेलं नाही. संसार आहे तिथे स्थिर तुम्ही राहा, कारण मी माझं आयुष्य तुमच्या आनंदासाठी घालवलं आहे. तुम्हाला पूर्ण कल्याण व्हावं तुमचं, ह्यासाठी मी आयुष्य माझं घालवलं आहे. आता माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला संसार सोडायला मी सांगत नाही, पण ज्या आहे त्या स्थितीत राहण्यासाठी मी कष्ट केले. मी एवढं सगळं सद्गुरुपद मिळवलं आहे कशासाठी? की मी राम बघितलाय. मी राम बघितल्यानंतर मी बघितलंय रामाला. आता माझ्याजवळ शब्द नाही. ते माझा पदर धरण्यासाठी तुम्ही माझ्याकडे या, असं सद्गुरू म्हणतात की प्राणी मायाजाळी. मग त्याच्यातून तुम्हाला निश्चित बाहेर काढतो, निश्चित बाहेर काढतो. ऐसे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. आणि असे मुक्त होण्याची तळमळ ज्या शिष्याला आहे तो गुरु निश्चय करतो. म्हणजे एक बाजू पक्की झाली, दुसरी बाजू आता पक्की करतायत समर्थ. एक बाजू छान पक्की केली, राम आहे, सद्गुरू आहे, आराध्य आहे, सगळं काही आहे, आनंद आहे तिकडे. त्यांनी सोलीव सुखमध्ये जेव्हा आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दशकामध्ये वाचलं, ते सोलीव सुख आहे, सोन्याचा गोळा आहे पुढे. पण तो सोन्याचा गोळा घेण्याची तयारी आपली पाहिजे. आपल्याला जर कुणाच्या घरी गावाला जायचं असेल तर आपण त्याला जशी आवडतो तशी भाषा शिकतो. जर समजा मला इंग्लंडला जायचं आहे तर मला इंग्लिश येणं आवश्यक आहे. जर मला आणखी कोणत्या देशात जायचं असेल मला त्यांची भाषा शिकणं आवश्यक आहे. तसं सद्गुरूंच्या प्रांतात जायचं असेल तर आनंदाचा प्रांत आहे त्यांचा, त्याच्यामुळे आनंदाची साधना केलीच पाहिजे. दुःख रहे दूर जब सुख की हो साधना. सुखाची साधना करायला पाहिजे. आपण दुःखाची करतो, आपण जी करतो ती दुःखाची करतो. सुखाची साधना जो करतो तो सुखाच्या प्रदेशात प्रवेश करतो. मग अशांना याच क्षणी मुक्त केलं आहे की नाही? जे आनंदी आहेत ते मुक्त आहेत, कारण ते निर्भीड आहेत, ते निशंक आहेत, ते विश्वास ठेवून आहेत. त्यांनी गुरुचा निश्चय केला. एकदा का गुरु निश्चय झाला, किती त्रास असतो काही बायांना, शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळ्या प्रकारचे त्रास असतात, पण शांत असतात, कारण त्यांनी गुरु निश्चय केला आहे. आता काही हो, आमच्या शेजारीच्या बाई आहेत त्या तर म्हणतात, माझा देह केव्हाही सुटला तरी मला चालेल, देहाचा अडथळा आहे म्हणे माझ्या कृष्ण भेटीसाठी. मला जी कृष्ण, हे असे लोक बघतो ना, हे साधू संत गुरुच आहेत हे आपले, जे आपल्याला येऊन सांगतात माझ्या देहाचा अडथळा आहे म्हणे. आणि आपण तर देहाला जाण्याची भीती वाटते, आपल्याला वाटतं देह गेला तर कसं. त्या म्हणाल्या, नुसत्या म्हणत नाही, त्या रोज तसं मनन चिंतन करतात. आणि कदाचित त्यांनी हा जर व्हिडिओ ऐकला तर त्यांना समजेल की मी त्यांच्याबद्दल बोलते. त्यांनी म्हटलं, हा माझ्या देहाचा अडथळा कोणत्याही क्षणी कृष्णाने पार करावा आणि मी कृष्णामध्ये विलीन व्हावं, अशी माझी इच्छा आहे. आणि कृष्ण मला नेणार यावरती माझी 100% खात्री आहे, कारण मी त्याच्या मनानेच वागते. मग हे झाल्या नाहीत का त्या मुक्त? मोक्ष नाही का मिळाला त्यांना? आहे संसारी सर्वसाधारण जीव आपला जसा आहे तसा. ते काही मोठे संत पण झाले नाही किंवा आपल्या महाराजांसारखे सद्गुरुपदी पण नाही, पण स्वतःचं कल्याण त्यांना सद्गुरूंनी साधून दिलंय ना. मग असं जो म्हणतो
तो मायाजाळात अडकला नाही. आणि हे सगळ्यात मोठं सुख आहे, जीवनाचा परमोत्कर्ष आहे. आणि हे देणारे सद्गुरू माझे, त्यांचे काय वर्णन करू. समर्थ म्हणतात तो सद्गुरू आहे रे बाबा. ते छोट्या छोट्या गोष्टीत नको लक्ष घालू, छोट्या गुरूंमध्ये बघू नको. जे सद्गुरू आहे ते तुला परमकल्याणाचं सुख देणार आहे. ऐसे तेने मुक्त केले तो सद्गुरू. वासना नदी महापुरी. हा जो महापूर आलाय ना वासनेचा, आणि कलियुगात तर प्रश्नच उद्भवत नाही. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी. प्राणी बुडल्यानंतर तळमळ तळमळ जीवाची होते, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. त्या नदीमध्ये वासनेच्या नदीमध्ये मी बुडलेलो. त्या बुडलेल्या नदीत सद्गुरू हात देतात आणि वर उचलतात. अशी कितीतरी चित्र आपण बघतो की ज्या ठिकाणी तो बुडते जन देखवे ना डोळा. आणि ते जे बुडणारे जन आहे ते बघतात, त्यांना हात देतात. गजेंद्र मोक्षाला तर स्वतः भगवंत स्वतः आले आहेत. हे सगळ्या गोष्टी घडतात. आणि सर्वसाधारण जीव सुद्धा शांत होतो, सर्वसाधारण जीव सुद्धा मुक्त होतो. तो या क्षणी मुक्त झाला. नंतरचं कोणी बघितलंय? जन्म मृत्यू कल्पना, स्वर्ग नरक कल्पना, मनाच्या क्षणात विरला भार. मनाला भारच नाही आहे स्वर्गात जायचं आहे की नरकात जायचं आहे. याच क्षणी मी स्वर्गात आहे, कारण माझे सद्गुरू माझ्या हृदयात आहे. गर्भवास अति साकडे. किती वाईट आहे गर्भवास. हरणाचा जरी मिळाला, मोराचाही जरी मिळाला, किती त्रास आहे. किती सुंदर दिसतो, त्याला तर त्रासच आहे. आपल्यालाही जीवन चांगलं इतरांपेक्षा, तरी सुद्धा आपल्याला काही त्रास नाही. कोणताही जीव असो, सद्गुरूपदी गेलेल्यांना काही त्रास नाही. म्हणजे गर्भवासाचं दुःख त्यांना नव्हतं, ज्ञान झालं म्हणून त्यांच्या शरीराचं दुःख त्यांना नव्हतं, गर्भवास झाला म्हणूनच त्यांना समाजाचं दुःख नव्हतं. किती कष्ट. आपल्याला त्यामानाने खरंच कष्ट कमी आहे. फक्त आपल्याला संसारातलं थोडंफार दुःख झेललं की मोकळं. त्यांना तर सगळंच दुःख आहे. मग याचा विचार जर केला तर सद्गुरूंनी आपल्यासाठी काय केलं? हे सगळं झेललं. त्यांचं स्वतःचं काय सुख आहे त्याच्यात? त्यांना स्वतःला काय पाहिजे आहे? त्यांना म्हणायचं आहे, जीवा तू शिवाशी मिलन होऊ दे एकांती पुन्हा. तो म्हणतो आहे, जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्म्याची ऐक्यता करी. माझं काही नाही, आणि म्हणतही नाही की माझं काही नाही. तू आणि जीवाशिवाचं मिलन झालं की ते अगदी ब्रह्मानंदी लीन. असे सद्गुरू पाहिले होते. मी कविता नव्हती केली कधी की असे सद्गुरू पाहिले होते, असे सद्गुरू ध्यान लागले होते. रामाकडे बघितलं होतं त्यांनी. असे सद्गुरू मी बघितले होते, ज्यांनी रामाकडे बघत ध्यान लागलेलं. असे सद्गुरू पाहिले होते. ब्रह्मानंद मिळाला होता. गर्भवास अति साकडे. हा जो काय आनंद सद्गुरू देतात ते कोणीच आपल्याला देऊ शकत नाही. अति इच्छा बंधनाची बेडी. इच्छा बंधन, बेडी कशाची आहे? आपल्याला इच्छेची. आणि हेच बंधन आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, असं झालं पाहिजे, असं होणार, असं नाही होणार, कसं होणार, ही जी इच्छा आहे ती इच्छा बंधनाची बेडी. ज्ञान देऊन शीघ्र सोडी. कोणतं ज्ञान दिलं? तुझा याच्याशी काहीही संबंध नाही. तुझा संबंध माझ्याशी आहे, मी तुला देवाजवळ नेऊन देतो. हा संबंध जोडला म्हणजे आनंदाचा संबंध जोडला, दुःखाचा संबंध तोडला. मग ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरू स्वामी. तो सद्गुरू आहे जो स्वतःला मिळवून देतो. तो सद्गुरू आहे. किती सुंदर समास आहे हा. आणि हा मध्येच टाकलाय. आता पुढे पुन्हा ज्ञानाला सुरुवात करते. आधी सगळे गुण सांगितले, आधी आवर्तनं झाली, आणि आता पुन्हा ज्ञानाकडे नेतील हळूच. पण हा जो गोडवा आहे तो गोडवा आता जाणवेल की सद्गुरूंची कृपा झाली. हे सगळं गोड गोड मधुर मधुर आनंदाचं फळ अगदी आपल्या हातात ते द्यायला तयार आहे. फोडून शब्दांचे अंतर. आता शब्दांचं अंतर तुटलं की नाही? तुटलं. शब्दांपेक्षा अधिक काहीतरी आहे हे समजलं. आता हे शब्द म्हणजे नुसते शब्द आहे का? फोडून शब्दांचे अंतर. हे पूर्ण जे लिहिलं ते लिहित असताना त्यांची भावावस्था काय होती, त्यांची स्वतःची अवस्था काय होती, त्यांना काय करवून घ्यायचं होतं, कुणी काय करावं असं त्यांना वाटत होतं, काय करू नये असं त्यांना वाटत होतं. हा विचार पूर्ण आपल्या मनात येतो आता. म्हणजे तर तो शब्दांचं अंतर तुटलं. अदरवाईज अन्यथा शब्दांचं अंतर तुटणार नाही. शब्द म्हणजे शब्द राहतील. फोडून शब्दांचे अंतर हे शब्द नव्हे. शब्दांच्या पुढे आपल्याला जर जायचं असेल तर ह्याच्यातलं अंतर संपवलं तर समर्थांची मिठी आपण त्यांच्या घालू. कधी घालीन मी परशिव घन रूपाला. अशी मिठी सद्गुरूंच्या पायाला जर घातल्या गेली तर शब्दांचं अंतर मिटलं. शब्द नकोच आहे, ज्ञान नको. माझं तर प्रत्येक वेळी पहिलेपासून जेव्हा जेव्हा निरूपणांना सुरुवात होते असं वाटतं हे शब्द नको.
हे ज्ञान नको, ही अनुभूती आहे. हे शब्दांचं अंतर संपलं पाहिजे. कोण बोलतंय कोण बोलत नाही, प्रत्यक्ष सद्गुरूच आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतायत. म्हणजे आपले शब्द थिटे पडले पाहिजे, भावना व्याकुळ झाल्या पाहिजे. फोडून शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निज सार. काय वस्तू आहे तुझी खरी? अगो मी तुझा आहे, बाकी सगळं खोटं आहे. निज तोची गुरु माहेर अनाथांचे. आता आपण अनाथ आहोत का? आपण अनाथ आहोत. आपल्याला आई वडील आहे, किती 40 पिढ्यांचा आपल्या जो लेखाजोखा आहे. मग आपण अनाथ आहे का? अजिबातच नाही. जरी अनाथालयातली मुलं असली तरी सुद्धा अनाथ नाही, कारण त्यांनाही आई वडील आहे, त्यांच्या आई वडिलांना आई वडील आहे, सगळ्यांना आई वडील आहेत. अनाथ कसे? जीव अनाथ आहे. जीव सनाथ होतोय जेव्हा जीव ज्याच्यातून निर्माण झाला तो त्याला भेटला, तर मग तो काय होणार आहे? माहेर मिळालाय त्याला. त्याला खरं माहेर. ती माणूस असो, स्त्री असो, पुरुष असो, देव असो, दानव असो. दानवांना सुद्धा त्यांनी मुक्त केलं. तेही दानवांचं मानो न मानो, मानलं नाही तरी चालेल, पण ते त्यांचं माहेर आहे, कारण तिथे त्याला मुक्ती आहे. पण ती नंतरची मुक्ती अपेक्षित नाही समर्थांना. समर्थ म्हणतात या क्षणी मुक्ती मिळाली असेल तर फोडून शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. असा हा जो अनाथ झालोय ना आपण सध्या, म्हणून तर तळमळतोय, म्हणून तर दुःखात आहे. दुःख म्हणजेच अनाथ आणि सुख म्हणजे सनाथ. आणि सुख देणारा जो आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे. असं भागवतात सुरुवात केली आहे की मी सच्चिदानंद रूप आहे आणि तो माझे वडील आहेत, मी सनाथ आहे. असे कोणी दाखवले मला? सद्गुरू. कसे दाखवले? स्वतः ध्यानात राहिले, पूर्ण आयुष्य त्यांनी आपल्यासाठी घालवलं. त्यांनी संसार केला नाही, आपल्याला करू दिला आणि तरी सुद्धा मुक्ती देतात. इतकं प्रेमळ कोणी असेल का? म्हणजे माहेरचा पार्षदच कोणीतरी असू शकतो. हा कोणीतरी माहेरचा पार्षद असू शकतो, अन्यथा हे सुख मला देणार नाही कोणी, कुणीच नाही देणार यांच्या व्यतिरिक्त. कारण हा माहेरचा पार्षद आहे. त्यांनी स्वतः माझ्या वडिलांना बघितलंय आणि ज्या वडिलांना त्यांनी बघितलंय त्या वडिलांपर्यंत, त्या आईपर्यंत पोचवायची जबाबदारी घेतलेला तो राजदूत आहे. आणि तो इतका असल्यामुळे तो शब्द काय अर्थ आहे का त्या गोष्टींना? काहीच नाही. त्याचं फक्त प्रेम जाणा, त्याचा पदर पकडा आणि मग पहा सद्गुरू माहेर अनाथांचे. हा अनाथांचं माहेर आहे. जीव एक देसी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे, वचन मात्रे. असं वचन देतो, त्याच्या वचनांवर विश्वास. कधी पाहिन मी माझ्या स्वस्वरूपाला, आनंद रूप ब्रह्माला. ते वचन आहे. कधी ऐकीन मी, त्या वाक्य आठवत नाही आहे. कधी ऐकीन मी महावाक्याला. ते जे महावाक्य माझ्या श्रवणी पडणार आहे, ते महावाक्य श्रवणी पडण्यासाठी माझे कान आतुर झाले. आता मी 2 वेळा वाचते आणि थांबते. जीव एकदेसी बापुडे, जय तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे, वचन मात्रे श्रीराम. जे वेदांचे अभ्यंतरी, ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी, उद्गार वचने श्रीराम. वेदशास्त्र महानुभाव, पाहता एकची अनुभव, तोची एक गुरुराव, ऐक्य रूपे श्रीराम. निस्संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी, करूच नये श्रीराम. जे जे मनांगीकारी, ते ते स्वये मुक्त करी, तो गुरु नवे भिकारी, जडे आला श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.